नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही बातम्या आपल्याला अकारण विचलित करून जातात. अकारण याचा अर्थ असा होतो की ठीक आहे, अनेक बातम्या असतात, थोड्या कधी कधी विचित्र वाटतात. पण जर तशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत असतील, आता उदाहरण तुम्हाला काल परवा एक बातमी बघायला मिळाली असेल. कोणतरी सहदेव नावाचे कोकणातले एक जुने शिवसैनिक आहेत. ते मला वाटतं शिंदे गटातून उद्धव गटामध्ये आले. मातोश्रीवर त्यांना अगत्याने आणून त्यांचा मोठा पक्षप्रवेश करण्यात आला. अर्थात मोठा या शब्दाला आजकाल फारसा अर्थ उरलेला नाही, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मराठी माध्यमामध्ये येता जाता अनुस्वार किंवा काय असं बारीक सारीक जी चिन्ह असतात, प्रश्नचिन्ह वगैरे, तसं मोठा हा शब्द उद्धव ठाकरे आलं नाव की मोठा असं बोलायचं. ही एक मराठी चॅनेलवाल्यांची स्टाईल झालेली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घरी चिरकुट कोण उंदीर मांजर जरी आलं तरी मोठा पक्ष प्रवेश अशी बातमी द्यायची. ही एक शिस्त झालेली आहे मराठी माध्यमांची. आणि त्यामुळे कोणतरी आले आणि झाला लगेच मोठं शिंदे गटाला खिंडार पडलं किंवा जाऊन देते, आता त्या विषयात जाण्याची गरज नाही. पण या प्रकारे जर बातमी येत असेल किंवा आणखीन कोणतरी भाजपमध्ये कोणतरी गेला आणि कुठच्या तरी दुसऱ्या पक्षाला दणका बसला, अशा बातम्या सातत्याने येत असताना अशाच प्रकारे एक काहीतरी पक्षप्रवेश भाजपमध्ये होण्याची शक्यता असल्याची बातमी आली आणि मला ती बातमी थोडी विचलित करून गेली. आणि मी अकारण विचलित एवढ्यासाठी म्हणतोय की ती बातमी आली पण त्या दृष्टीने काही हालचाल दिसत नाहीये. ती बातमी म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील, ज्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केलेला आहे, ज्यांनी महाविकास आघाडीला दणका देऊन भाजपलाही धक्का दिला आणि सांगली लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली. अखेरच्या क्षणापर्यंत विशाल पाटील आणि पतंगराव कदमांचे चिरंजीव विश्वजित कदम हे सांगलीची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटावी म्हणून धडपडत होते. पण काँग्रेसच्या हायकमांड पासून स्थानिक पातळीवर सुद्धा कोणही नेता विश्वजित कदम किंवा विशाल पाटील यांच्या मदतीने उभा राहिला नाही. तेव्हा शेवटच्या दिवशी अर्ज भरायच्या विशाल पाटील यांनी जाऊन अर्ज भरला. ती जागा उद्धव ठाकरे यांनी बळकावलेली होती. आजपर्यंत शिवसेना आमदार किंवा खासदार अशा निवडणुका सुद्धा सांगली जिल्ह्यात लढवत नव्हती. आणि सांगलीच्या त्या काय त्या सांगली महापालिका असेल त्यामध्ये सुद्धा कधीही शिवसेनेचा जोर दिसला नाही. अशी जागा शिवसेनेने घ्यावी का, मागावी का, बळकवायची का, आणि त्यासाठी अगदी महाविकास आघाडीमध्ये वितंडवाद निर्माण करायचे का, असे शेकडो प्रश्न आहेत. पण त्याची उत्तरं निवडणुका लागून होऊन संपून गेल्या तरी या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. अशा रीतीने निवडून आलेले विशाल पाटील हे निकालानंतर सातत्याने सांगत आले की मी अपक्ष लढलो असलो तरी ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेससाठीच मी लढवलेली होती, भले मी पक्षाचा अधिकृत उमेदवार नव्हतो. आणि म्हणूनच निकालानंतर जे काय राजकारण चालू होतं त्यामध्ये विशाल पाटील हे कायम काँग्रेसचा सहयोगी सदस्य अशी भूमिका घेत राहिले. आणि असे विशाल पाटील हे अचानक भाजपत जाणार असल्याच्या बातम्या आहेत आणि म्हणून त्या विचलित करणार आहेत. केवळ वसंतदादांचा नातू किंवा जुन्या काँग्रेस घराण्यातला एक कार्यकर्ता म्हणून विशाल पाटलांच्या पक्षांतराकडे बघता येणार नाही. ते झालेलं नाही, कारण पक्षांतर म्हणायला ते अपक्षच आहेत, ते काँग्रेसचे अधिकृत खासदार नाहीत.
पण कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये त्यांना भाजपचे मंत्री महाराष्ट्रातले चंद्रकांतदादा पाटील यांनी 4.5 वर्ष तुमच्याकडे आहेत आणि पुढे प्रचंड भवितव्य आहे, अशा वेळेला बुडणाऱ्या पक्षात राहण्यापेक्षा ज्या पक्षाला भवितव्य आहे त्या पक्षात यावं असं विशाल पाटलांना आवाहन केलं आणि त्या संदर्भात काहीतरी बोलणं झालं, लगेच सुरू झालं. तर ही गोष्ट एकमेव नाहीये, अधूनमधून आपण बघत असतो. रवींद्र चव्हाण जे कार्यकारी अध्यक्ष आहेत, भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे आहेत, यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत इतर पक्षातून अनेक लोक येत असतात. उद्धव ठाकरेंच्याही पक्षात कमी अधिक प्रमाणात कोण ना कोणी येत असतो, जात असतात, त्याच्याही बातम्या आहेत. आणि एकनाथ शिंदे ज्यांना निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत ओरिजिनल शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे, त्यांच्याही पक्षात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येत असतात. अगदी तुम्हाला आठवत असेल तर कोण कोण कोकणातले आले, कुठे मुंबईतले आले, किंवा आणखीन काल परवा मला वाटतं संभाजीनगरचे माजी उपमहापौर वगैरे आले. पण तिथेही भरती चालू आहे, ये जा चालू आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा कोणतरी गेलं. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ज्यांनी एक मोठा इतिहास पुण्याच्या राजकारणात घडवला, प्रदीर्घ काळ जी जागा पुण्याची कसबा म्हणून जो मतदारसंघ आहे तिथून प्रदीर्घ काळ भाजपचा आमदार निवडून येत होता, अशी जागा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेस उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांनी जिंकून दाखवली होती. आणि त्याचं प्रमोशन म्हणून धंगेकर यांना लोकसभेला सुद्धा उमेदवार करण्यात आलं होतं, पण ते पराभूत झाले, हरकत नाही. पण काँग्रेसचा अत्यंत आक्रमक चेहरा असं त्यांनी एक आपलं काम गेल्या 5-7 वर्षामध्ये पुण्यात दाखवलं होतं. ते धंगेकर सुद्धा अचानक काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये आलेले. तेव्हा हे सगळं चालू असताना म्हणजे एका बाजूला अगदी पराभूत झालेला, नामशेष झालेला, 4 नंबरवर फेकला गेलेला उद्धव ठाकरेंचा उभाटा शिवसेना गट, एकनाथ शिंदे यांचा काय तो 2 नंबरवर असलेला, विधानसभेच्या आमदारांमध्ये 2 नंबरवर असलेला शिवसेना पक्ष, किंवा तिसऱ्यांदा अपूर्व अशा जागा निवडून आणणारा 132 आमदारांचा भाजप, या सगळ्या पक्षांमध्ये कुठून ना कुठून इन्कमिंग चालू आहे. आणि ते कमी आहे म्हणून की काय, ऑपरेशन कमल, ऑपरेशन टायगर वगैरे अशा गोष्टी आपल्याला बातम्यांमधून ऐकायला मिळत असतात. शिंदेच्या निकटवर्ती असलेले उदय सामंत उद्योग मंत्री यांनी तर मध्यंतरी अमुक येतील, तमुक येतील, तिकडचे इकडे येतील, इकडचे तिकडे जातील वगैरे वगैरे भाषा केलेली होती. आठवतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदार आणि कमीत कमी अर्धा डझन 1 डझन आमदार हे शिंदे गटात येणार असल्याची गर्जना उदय सामंत यांनी केली होती. अर्थात ते फेटाळलं जातं, होतं न होतं. मला त्या सगळ्यात हे असताना मला एक खटकलेली गोष्ट जर काय असेल तर या सगळ्या गडबडीमध्ये अजितदादांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याला सुद्धा निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी मान्यता दिलेली. त्या पक्षामध्ये मात्र कुठल्याही मोठ्या हालचाली होतात दिसत नाही, इन्कमिंग होताना दिसत नाही. हा, काही महिन्यांपूर्वी, मला वाटते 4-5 महिने होऊन गेले त्याला, शरद पवारांचे जे 8 लोकसभा खासदार आहेत त्यापैकी 6 लोक कमीत कमी अजितदादांच्या गटात येतील. आणि मग अजितदादा गटाला सुद्धा केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. म्हणजे अजितदादा गटामध्ये सुद्धा इन्कमिंग होण्याच्या बातम्या होत्या, नाही असं नाहीये. पण जवळजवळ 3 ते 4 महिने झाले तो विषय मागे पडलेला आहे. आणि त्याचं कारणही वेगळं असू शकतं. कदाचित ते सगळं होईल आणि अजितदादा गटाला केंद्रातलं एक मंत्रीपद द्यायचं, तर मंत्रीपद द्यायचं की राज्यमंत्रीपद द्यायचं हा पण वाद होऊ शकतो. आता गंमत अशी आहे,
की राज्यमंत्रीपद देऊ केलं, तर राज्यसभेत बसलेले प्रफुल्ल पटेल, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, ते राज्यमंत्री होऊ शकत नाहीत. कारण युपीएच्या काळामध्ये सलग 10 वर्ष ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले पवार मंत्री, आणि त्यांच्या बरोबर सतत केंद्रामध्ये प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री राहिलेत. तर राज्यमंत्री म्हणजे अवनती होते, त्यामुळे ते होऊ शकत नाहीत. पण राज्यमंत्रीपद देऊ केलं तर ते गुण्या गोविंदाने स्वीकारतील असा लोकसभेतला एकमेव खासदार सुनील तटकरे अजितदादांकडे. पण गंमत अशी आहे की एकमेव मंत्रीपद मिळणार असेल केंद्रात, तर मग ते सुनील तटकरेंना द्यायचं की प्रफुल्ल पटेलना द्यायचं, हाही विवाद असू शकतो. आणि त्यामुळे मग ते मंत्रिपद हवं की नको याचाही विचार करावा लागतो. आणि त्यामुळे आत्ता शांत बसा, पुढे बघू असं म्हणून तो विषय पुढे ढकललेला असू शकतो. आणि मग मंत्रिपदच नको असेल, जर राज्यमंत्रीपद मिळणार असेल आणि ते सुनील तटकरेंकडे जाणार असेल, तर ते नकोच आपल्याला, अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांची असू शकते. आणि कॅबिनेट मंत्री मिळालं तर कॅबिनेट मंत्रीपद प्रफुल्ल पटेल बळकावून बसतील, तर त्यापेक्षा तेही न मिळालेलं परवडलं असं सुनील तटकरेंनाही वाटत असेल. आणि त्यामुळे ते भिजत घोंगडं पडले. पण ते भिजत घोंगडं असल्यामुळे शरद पवारांच्या गटातल्या 8 पैकी 6 खासदार इकडे यायचे राहून गेलेले. पण ती चर्चा होती मध्यंतरी. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर खटकणारी आणखीन एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे लागोपाठ 5व्यांदा की 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेले अजित दादा यांनी आपल्या धाकट्या सुपुत्राचं लग्न लावायचं ठरवलंय. आणि त्या लग्नासाठी आजोबांचे आशीर्वाद घ्यायला नवरा मुलगा गेलेला होता, जे अजितदादा पवार. हल्ली एक आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पित्याचं नाव मध्ये घुसवणं अगत्याचं झालेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा तो दावा करण्यापर्यंत उद्धव ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरे होते. पण मुख्यमंत्री पदावरचा दावा सांगण्यासाठी त्यांनी स्वतःचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लावायला सुरुवात केली. स्वतः बाळासाहेबांनी पण बाळासाहेब ठाकरे असं नाव कधी लावलं नव्हतं, ते बाळ ठाकरे असंच नाव लावायचे. असो, विषय वेगळा आहे. पण मुद्दा असा आहे की जय अजितदादा पवार यांचा लग्नाचा मुहूर्त काढला आणि आजोबांचे आशीर्वाद घ्यायला गेले. त्या दरम्यान अजितदादांनी एक फार मार्मिक असं वक्तव्य केलेलं आहे, चुलत्याच्या कृपेने आमचं फार छान चालू आहे. याचा अर्थ सरळ होतो की आता पक्ष अजितदादांकडे गेला, हे एक प्रकारे चुलत्याने मनोभावे स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रात अवघ्या 10 आमदारापर्यंत पवारांची घसरगुंडी झाली, थोरल्या पवारांची. त्यानंतर मग नव्याने पक्ष उभं करण्याची जिद्द वगैरे पवारांनी गुंडाळून ठेवलेली दिसते. बाकी काड्या करणं वगैरे वगैरे चालू रे, पण पक्ष परत उभा करायचा, सत्ता परत बळकावायची, असल्या सगळ्या महत्वाकांक्षा शरद पवारांनी सोडून दिलेल्या दिसतात. आणि त्यामुळे जर चुलत्याने असल्या महत्वाकांक्षा सोडून दिल्या असतील, तर आपल्या पदाला आणि आपल्या राजकारणाला आता घरातूनच धोका नाही, आणि बाकीच्या पवार अनुयायांकडून आपोआपच आपल्याला धोका नाही, हे कदाचित अजितदादांनी गृहीत धरलं असेल. आणि त्यामुळे असावं कदाचित की अजितदादांना आता इनकमिंग किंवा आउट गोईंग याची फिकीर उरलेली नाही. आणि म्हणून मग आपल्याला एक गंमत दिसते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, की भारतीय जनता पक्ष असो, शिंदे गट असो, उद्धव गट असो, त्यांच्यामध्ये ऑपरेशन्स, मोहिमा आणण्याच्या, नेण्याच्या, पळवण्याच्या चालू आहेत. पण अजितदादा गटामध्ये सगळ्या आघाड्यांवर शांतता आहे. आहे ते गुण्यागोविंदाने उपभोगू, निवडणुका पुढे येतील तेव्हा बघू. आणि निवडणुकांना दीर्घकाळ आहे, जवळजवळ 4 सव्वा 4 वर्ष विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका होण्याची आता तरी शक्यता नाहीये.
2029च्या निवडणुकीला तब्बल 4 वर्ष आहेत, तब्बल 4 वर्ष. म्हणजे मार्च, एप्रिल, फेब्रुवारी 29ला ते सगळं सुरू होईल, तोपर्यंत 4 वर्ष आहेत. आणि त्यामुळे तोपर्यंत जर काही करणं आपल्या आवाक्यातलं नाहीये, तर मग शरद पवार हे शांत बसू शकतात. आणि म्हणूनच त्या शांत बसण्याला अजितदादा चुलत्याची कृपा समजत असावे, आणि म्हणून त्यांना आवश्यकता नाहीये. बरं, सगळ्यात मोठी अडचण मंत्रिमंडळ झालं, शपथविधी झाला, त्यानंतर छगन भुजबळ नावाचा एक बंडखोर अजितदादांच्या पक्षात उभा राहिला होता आणि म्हणाले होते, काय आठवतं भुजबळ, जहा नहीं चैना वहा नहीं रहना. पण अजून तरी भुजबळ तिथेच राहत आहेत, म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा या पक्षामध्येच आहेत छगन भुजबळ, आणि काहीही करू शकलेले नाहीत हे आपल्या लक्षात येत दिसतंय. अगदी त्यानंतर मला वाटते 15 दिवसामध्येच भुजबळांनी मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ कदाचित भाजपत जातील अशी चर्चा होती. त्यांनी एक काय तो निषेधाचा रागाचा मेळावा घेतला होता. त्यामध्ये एक ओबीसी महिलेने थेट म्हटलं, तर फार झालं, फार झालं, चला आता आपल्याला भाजपत गेलं पाहिजे, असं जाहीर वक्तव्य केलं होतं. पण त्यानंतर भुजबळांचे बंडोबाही थंडोबा झालेले. ही सगळी गोष्ट बघितल्यानंतर मला एक लक्षात येत नाहीये की अजितदादा खरोखरच कशामुळे इतके शांत आणि गप्प आहे. केवळ चुलता आता काही उचापती करणार नाही म्हणून चुलत्याच्या कृपेने आपलं चांगलं चाललंय असं अजितदादांना म्हणायचंय, की जे काय चाललंय त्यातून आपल्याला 4 वर्ष निभावून नेली पाहिजेत. कारण फार उचापती केल्या तर तुम्ही गेलात तरी चालेल असा नारळ देवेंद्र फडणवीसांकडून मिळू शकतो, भाजपकडून मिळू शकतो. त्यापेक्षा मोदी आणि शहा यांच्या कृपाछत्राखाली आपला पक्ष टिकवण्याचं काम करायचं आणि निवडणुकांची प्रतीक्षा करायची. या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होतील, त्यामध्ये आपल्याला अधिकाधिक ताकद दाखवता येईल तर त्या दिशेने काम करायचं. पण बाकीच्या विधानसभा लोकसभा पातळीवर शांत राहायचं असं अजितदादांनी ठरवलंय का? काय असेल ते असो, पण एक गोष्ट निश्चित आहे की जितकं काहीतरी करण्याची इच्छाशक्ती आजही एवढा मोठा पल्ला गाठून देवेंद्र फडणवीसांकडे इच्छाशक्ती आहे, एकनाथ शिंदेकडे आहे, तेवढी अजितदादांकडे नाही. आणि ते खटकतं एवढ्यासाठी की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय ही महत्वाकांक्षा अजितदादांनी कधीही लपवलेली नाही. किंबहुना चुलत्याला टांग मारून वेगळी चूल मांडताना सुद्धा आपल्याला चुलत्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं नाही किंवा चुलत्याच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून मुख्यमंत्री पद मिळालं नाही असा दावा अजितदादांनी केलेला होता. आणि मग आहे त्याच्यात सुखी राहण्याचा निर्णय अजितदादांनी का घेतला असा प्रश्न पडतो. कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणूनच त्यांनी वेगळा सवता सुभा मांडलेला आहे. आणि त्यामुळे खरोखरच फक्त चुलता थंडावला म्हणून अजितदादा शांत झालेत, की काही वादळापूर्वीची शांतता आहे? हळूहळू करत अजितदादांनी सुद्धा चुलत्याचे काही गुण अंगीकारलेले आहेत, आत्मसात केलेले आहेत. बघू पुढच्या काळात काय होतं. पण एक गोष्ट आहे, फडणवीस आणि यांच्या मोहिमा चालू असताना, ऑपरेशन चालू असताना, ऑपरेशन टायगर वगैरे, यांची घडी टिकटिक सुद्धा करत नाही अजितदादांची, तर ते थोडं खटकणार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.